हा दादा. तू काय तुझ्या शेतातलं गडी समजायलाच का मला? बरे नाही अहो दादा, माझं मग? काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडं अरे फोन केला आहे. तू काय कशा समजायलाच मला? नाही नाही, समजायचं काहीच नाही. मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातनं मार्ग काढाल म्हणून फोन काय केला. माझा काय संबंध आहे? हा, तू उद्या जाऊन काय बी करशील मला तुमचे सांगतो का मी करायला? तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोललो. नाही, परत मला हा. विचारून केलंस का? कोणी? तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा तू हा. त्यांच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ते हा. तुझ्यावर ऍक्शन घेतील. हो चालतंय तुला ना, वाटलं त्यांनी तर त्यांनी माझ्यावरती चुकीचं घेऊ केलं द्या. त्यांच्यावर. माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांगणं. पण तुम्ही म्हणत तुमचा तू संबंध किती मी शहाणा म्हणत आहेस ती नाही मला याच्यात. माहिती आहे की. हा, तू किती शहाणा आहेस ती मला माहिती आहे ना. बरं ठीक आहे. ओके. तू किती शहाणा आहेस ती मला माहित नाही का? हॅलो हॅलो हा दादा. तू किती शहाणा आहेस ती माहित नाही का मला? दादा आता बोलण्यात हे नाहीये. मी तुम्हाला म्हणलं तुम्हाला सांगणं. काय काय करतो ऐका ना, किती धोकेबाज आहेस ती माहित नाही मला. मी काही कोणासोबत धोका दिलेला नाही दादा. हेच म्हणलं. हा, मला धोके दिलेले आहेत उलट. हा? मला धोके दिलेले आहेत तुला उलट. माहित नाही का? हा मला माहित नाही का तुम्हाला सांगायला लागला आता? हा, ठीक आहे दादा. नको शब्द आणि शब्द. ठीक आहे. तुझ्या घराचा गडी भिड आहे मी. नाही तुमचं काय, मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही चुकीचं. मग मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा. मी तुम्ही हा, तू तुझ्या अवकातीत राहा. मी अवकातीतच आहे. मी अवकातीच्या बाहेर नाही राहते दादा. मी हा. अवकातीच आहे म्हणून फोन केला, नाही तर फोन केला हा. असता का? तू काय बेटा धमकी देतो का रे? धमकीचा काय हा? संबंध आहे? हा? धमकीचा काय संबंध आहे तुझा दादा? काय संबंध आहे मला फोन करायचा? काय संबंध? भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुम्हाला. अरे तुझा संबंध काय भाडव्या मला फोन करायचा आधी सांग अहो मला. तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय. मला अरे, सांगा पहिल्यांदा तर शिव्या देऊ नका तुझा काय दादा तुम्ही. संबंध आहे रे? तुम्हाला तू काय रिस्पेक्टफुली रे मी तू? बोलतोय दादा. हा? तुझा काय तुमचा संबंध आहे मला तुमचा फोन भाऊ आहे करायचा? म्हणून तुम्हाला मी फोन केलाय. अरे तुम्ही होय सुद्धा रे. तुम्ही सुद्धा तू मला ह्याच्या काय- आधी मिटिंगला होते नाही, एक नाही. दोन. बिझनेस मिटिंगला तुम्ही सुद्धा होते तुम्हाला याच्या व्यवहार आधीच्या. बोललास का? हा, तुम्हाला व्यवहार करायच्या आधी बोललास का? व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती आहेत दादा. मला काय संबंध आहे माहित असायचा? बरं नसू द्या माहिती. तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला हा. सांगणं. मला काय संबंध आहे माहित आहे तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा अरे, तुम्हाला सांगणं. बरे हा. पण मला माहित असायचं काय संबंध आहे? तू कसं काय म्हणू शकतो मला व्यवहार माहिती आहे म्हणून? आता तुमचा भाऊ आहे, तुम्हाला तुमच्या भावाचे हा? व्यवहार माहित नाहीत तुझ्या का? भावाचं तुला माहिती आहे का तुझ्या भावाचं सगळं? हा? जाऊ द्या आता काय अरे. याच्यात. हा, तू कशामुळे मला फोन केला? कशामुळे? तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमचं गांडीत दम आहे तर निस्तारणाच घेऊन येतो. तू मला कोणाच्या? कशाला फोन केलास? तुझ्या कोणाच्या? गांडीत दम होता तू व्यवहार केलास. हा. तुझ्या गांडीत दम आहे तर निस्तार ना तू. दादा हे तुझ्या बघा, मग तुम्ही गांडीसारखं व्हिडिओ तुम्ही मला फोन करायला तुम्ही रे. एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे. तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा तर. हा? बरं का? तू कशामुळे- तुम्ही एक तू मला- रिस्पेक्टिव्ह तुझ्या पर्सन आहे. गाडीला तुमच्यासाठी आहे सगळ्या ना गाडीत खिशातनं आहे बघा. आम्ही काय धावपळ तू केली कुठून आम्हाला दिलंस माहिती मला आहे. माहिती आहे का? मला विचारून दिलंस का? काय तुम्ही तुला दे म्हणलं का? तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का? नाही, तो नाही, भाग नाही. नंतरचा तू मला आहे. विचारून केलंस का? काय तू तुम्हाला तू माहित व्यवहार- तुम्हाला माहित हा? नाहीतच का व्यवहार काही? तू काय मला- तू काय बी उद्या करशील आणि मला तुम्हाला सांगतो का? माहितच नाहीत का व्यवहार काहीच? माझी अरे काय संबंध आहे तूच बोलायचा जाऊन या कुत्र्या? तुझा काय संबंध आहे मला बोलायचं रे? दादा तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा तर. तुम्हाला हा. ह्या भाषेत बोलू नको. तुझ्या आईचा ताना तुझ्या तुम्हाला काय बोललोय मी? तू- हा? तुम्हाला तुझ्या काय बोललोय मी? आईचा फोन आहे तुझ्या. तुम्हाला काय तू बोललोय काय मी? समजायला रे? तुम्ही दादा काय शिव्या संबंध देऊ तुला नका. मला फोन मी तेच करायचा? म्हणतोय तुम्हाला शिव्या देऊ नका हा? दादा. काहीच चुकीचं तू- तुझा बोललो नाही मी. संबंध एवढंच काय? तुम्हाला बोललोय. अरे गांडाळ्या तुझा संबंध काय? हम्म. हा? तुझा संबंध काय मला फोन करायचा ती सांग ना. बरं ठीक आहे. काय संबंध आहे तुझा मला फोन करायचा? तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलता. हा? तुझ्या आईची गांड तुझ्या. बरं ठीक आहे. तुमचा मला हा? काय ते तुला काय संबंध संबंध शिव्या सांग द्यायचा? मला तुझा शिव्या द्यायचा व्यवहार तुमचा काय मला- संबंध आहे? मला आणि तू काय बोलतोस मला माहिती आहे. काय बोलतोय? हा? मला ब्लॅकमेल करतो का? काय काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला? बस. काय संबंध आहे रे हा? तुझा? एक प्लॉट तू दोघा फोन जणांना करायला विकलाय सांग आधी मला. त्यांनी काय ब्लॅकमेल करतोय मी? तुझा मला फोन करायला नाही संबंध काय नाही, ते एक सांग प्लॉट आधी. एक प्लॉट दोघाला विकल्यावरती उद्याच्याला ही कोण? जर गोष्ट समोर आली तर मला म्हणून आहे तुझ्या तुम्ही गाडीत म्हणून मी माहिती तुम्हाला कर फोन ना. केलाय. बाकी तुला- काय विषय तुला नाहीये. खाट्या तुला जी करणं शक्य आहे ती कर ना तू. हा. मला कशाला सांगायला लागलात? बरं ठीक आहे मला करतो. विचारून केलास का? बरं आज ठीक आहे बघतो करतो. काय याच्याबद्दल मला करायचं फोन ते मी केलास माझ्या का तू कधी? पद्धतीने. मी चांगल्या हा? हिशोबाने फोन केलता. हा. हॅलो. काय संबंध आहे तुझा मला फोन करायचा? नाही नाही हा? संबंध नाहीये का? तुझी भाषा काय संबंध बोलायची? काही चुकीच नाही. तुमची भाषा तुझी आहे भाषा बोलायची. काय कोणाला बी बोलायची? तुम्ही ऐकवा. हा? तुमची तुझ्या भाषा जवळ चुकीची आहे आहे का बोलायची मला? दादा. तुमची हा? भाषा चुकताय तुम्ही बोलायला. हा? तू तुम्हाला कशाला आजपर्यंत फोन आम्ही केला? सांग रिस्पेक्ट ना. पोलीस काय बोललेलो आहे. संबंध काही आहे तुझा? चुकीचं बोललेलं नाही हा? आम्ही तुम्हाला. हा? काही चुकीचं बोललेलं नाही तुझ्या- आजपर्यंत. तुझ्यासाठी तुम्ही शिव्या कशामुळे देताय? चिपूड घालून जातोस का रे? काय गांडीची हा? पूड घालून गेलोय कुठं? हा? कुठंच भिकारी? गांडीची पूड गेलं नाही घालून. हा? कुठंच गांडीत आजपर्यंत शिपूट गेलं नाही दादा घालून. हा? चल की बोंब पर्यंत जाऊन विचारू कुणाची गाडी चिपूड हा. गेलतात ते. हा? तिथे जाऊन दादा विचारू आपण. नाही नाही मला बाकीचं काही घेणं देणं नाहीये. हा? ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही. ठीक आहे बघू आपण. हा? हं. काय
ह्या विषयावर बोलायचंच नाही दादा मला. तू ह्याला फोन केलास मला सांग ना. कशाला म्हणजे उद्या तुम्ही म्हणले असते मला सांगायचं होतं दिनेश एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं ना तुम्ही एकदा तरी. अरे तुला वाटतं ना त्यांनी चुकीचं केलंय त्याला तू चुकीचं वाटत असेल ती बघ केलं तू चुकीचं केलं वाटतं तू बघ. हा ठीक आहे मग एवढंच म्हणायचं होतं ना शिवाय द्यायची काय गरज आहे. काय बघणार आहेस का सुपारी देतोस काय कुणाचे काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देताय तुम्ही सुपारी देता काय माझी. हा काय करतोस धमकी देतो का मी नाही तुम्ही धमकी देताय दादा तुम्ही देताय धमकी. हा तुम्ही देताय धमकी. माझा एक पण शब्द चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होतीये नाही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे अख्खं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल. तुम्ही ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुमचा भाऊ आहे म्हणून मी फोन केलाय तुमचा भाऊ आहे तुमच्या भावाने एक प्लॉट 2 जणांना विकलाय. थांब जरा आता थांब. काय तुझा आणि त्यांचा व्यवहार किती वर्ष झालं चालू आहे. नाही माझा आणि त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झालं सगळं माहिती आहे तुम्हाला. पण तुम्ही काय करायला लागले माहिती आहे अंगात काय लागलेत. मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगायला गेलो तुम्ही माझी आईमाई काढायला लागलेत फार सगळी. हा तू मोठ्या आवाजात बोल नको नरडच दाबीन तिथं. मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही दादा. हा नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका. कुत्र्याच्या अवलाद हा मी कुत्र्याच्या अवलाद तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना मारून टाकीन नरड दाबीन. तुझ्या नीच माणूस बघितला ना मी काय माझ्या इतका नीच नाही कोण नीच आता सगळ्या धाराशिवला महाराष्ट्राला कळल. राहू द्या मरू द्या. काय म्हणला काय तुम्ही शिव्या कशाला देताय मग. नाही तू काय म्हणला तुम्ही शिव्या कशाला देताय मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला देताय तुम्ही शिव्या कशाला देताय. हा तू काय म्हणलास मला तुम्ही शिव्या कशाला देताय तुम्हाला नीच म्हणलं तुम्ही किती नाही तुम्ही शिव्या कशाला देताय मग. तू कशामुळे फोन लावला सांग ना मला. कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्याचा एक खासदार आहे त्यांच्या भावानी असं झालंय तुम्हाला फोन लावायचं नाही का आम्ही. काय झालंय एक प्लॉट 2 जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे बोंब होणार. कुणी जयदादांनी विकलाय जयदादांनी विकलाय. कुणाच्या नावावर होता प्लॉट. जयदादाच्या नावावर होता. कुणाला विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती बँकेत ऐका पूर्ण ऐका 1 मिनिट माझं ऐका फक्त समजून घ्या विषय काय आहे तो. 2.5 कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉट वरती माझ्या नावाने आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय. कुणी जयदादांनी. लोन कुणी काढलं. लोन माझ्या नावावर काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँकेत कुणाचा दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते पण लोन ऐका दादा एकच मिनिट उत्तर दे दादा एकच मिनिट फक्त ऐका पूर्ण समजून घ्या पूर्ण त्यांनी घेतलं दादा ते लोन एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिव्या देतात. समजून घ्या दादा 1 मिनिट फक्त. विषय असा आहे प्लॉट दादांचा होता 2.5 कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहन दादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलमधनं 2.5 कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डेला 2.5 कोटी रुपये स्वतःकडे वर्ज करून घेतले. त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं त्यांनी 24 लाख भरले मी 35 लाख रुपये भरले. त्यानंतर ते लोन आतापर्यंत भरलं नाही. त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय. ती प्रॉपर्टी विकली 14 लोकांना दुसऱ्या. ती 14 लोक मागचे 1 वर्ष झाले म्हणतात आम्ही कंप्लेंट टाकतो. तुम्हाला पण 1-2 फोन येऊन गेले. मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरातली कोणाचा फोन आलेला नाही. गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आलता 3-4 महिन्यापूर्वी तुम्हाला. कुणाचा गीते म्हणून एक जण होता बघा. कोण गीते मला फोनच आलेला नाही. बरं नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या ह्यानी मी फोन केला उद्देशाने. पण तुम्ही मात्र माझी दादा आई माही काढायला लागले. तुझी सांगायची पद्धत काय होती. काय दादा मी नाही चुकलो राव शब्दांमध्ये मी तुम्ही तुम्हाला सांगतो का ते घोटाळा केला भूखंड घोटाळा केला काय संबंध बाबा माझं. ठीक आहे ना तू काय म्हणलं भूखंड घोटाळा तोच होतोय ना विषय. तोच विषय होतोय. मग कर ना तुला जी करायचंय ती का कर तुझ्यानं जी होतंय ती. ठीक आहे दादा ओके. तुला म्हणलं का काय ठीक आहे आपला संबंध नाही ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार नाही.